नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत? निश्चित सर्वप्रथम तर सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन, त्यांचे आभार या ठिकाणी मानतो आणि ज्यांनी फॉर्म भरलेले असताना सुद्धा नंतर माघार घेतली त्यांचेसुद्धा आभार. चौथ्यांदा माझी पत्नी साधना महाजन या ठिकाणी नगराध्यक्ष होते झालेली आहे. निकाल अजून होईल माघारीनंतर, पण त्यापूर्वी पण ती 90पासून जिल्हा परिषद सदस्य होती 3 टर्म, आता 4 टर्म नगराध्यक्ष झालेली आहे. 7 टर्म ती सतत त्या ठिकाणी या मतदारसंघातून निवडून येते आहे. मी सुद्धा 7 टर्म आमदार आहे. 1 टर्म मी आधी सरपंच होतो या गावाचाच, त्यामुळे 8 वेळा मी निवडून आलेलो आहे, 7 वेळा साधना निवडून आलेली आहे. एवढा मोठा विश्वास लोकांनी सतत 35-40 वर्षापासून आमच्यावर या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याबद्दल सर्व मतदारांचे, विशेष करून रात्रंदिवस अतिशय मेहनत करणारे आमचे कार्यकर्ते आहेत, हा विजय कार्यकर्त्यांचा आहे, त्यांचेसुद्धा मनापासून खूप खूप आभार मानतो. भाऊ, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे की आता माघारी दरम्यान आमच्यावरती दबाव तंत्राचा वापर केला जातोय, त्यामुळे राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक उमेदवार जे आहेत ते अज्ञातस्थळी राहा यांनी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. मला वाटतं कुठेतरी सांगावं की यांच्यावर कोणावर अन्याय झाला, कोणावर दबाव टाकला, कोणावर दादागिरी करून माघार घ्यायला लावली, असं एखाद्या माणसाने सांगावं की हो माझ्यावर दबाव आणला गेला. मला वाटतं उगाच पॉलिटिकली कोणी काही बाका मारायच्या, उलट अनेक लोकांना उभं राहायचं नाही आहे, पण त्यांना काही लोक घेऊन पळून गेलेले आहेत. काही हरकत नाही, निवडणूक करावी. आता काय अजून 10 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, 10-11 जागा अजून तुम्हाला 16-17 जागा आहेत 27-28 पैकी. त्याच्यावर तुम्ही लढा आणि मग तुम्हाला किती मतं पडतात, लोक तुम्हाला किती पसंती देतात ते आपण बघावं. शिवसेनेचे जो 2 आमदारांचा आपण भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आणि आपले उमेदवार बिनविरोध झाले 2, त्यावरून गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली. कुठे आपल्या भाजपमध्ये काल 2 नगरसेवकांनी आमदार म्हणतो मी. शिवसेनेचे 2 महिला उमेदवार जामनेरमध्ये भाजपमध्ये प्रवेश करून रेशंता सोनवणे आणि मयुरी चव्हाण. मला माहीत नाही, मी आज सकाळी जायलो बाहेरगावून, मग कार्यकर्त्यांनी काय केलं असेल मला त्याची कल्पना नाही, कारण मी 8 दिवस झाले आपल्याला माहिती, मी बाहेरच होतो. मी नाशिक जिल्हा आहे माझ्याकडे, मी धुळ्याला होतो, नंदुरबारला होतो आणि आज सकाळी मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे मला कुठे काही त्या संदर्भातली माहिती नाही, पण असं कुठेही जोर जबरदस्ती आता पण तुम्ही बघतात किती जण म्हणतात की आमचे प्रवेशच घ्या, आमचा माघार घेतो, ते सुद्धा किती जण सांगतात. तुम्ही बघता त्या बाबतीत, मी काही सांगत नाही. पण इथे सगळ्यांना माहिती आहे की हा जामनेर मतदारसंघ जो आहे, तालुका जो आहे, हा भाजपचा बालेकिल्लाच आहे. इथे जिल्हा परिषद 100%, पंचायत समिती 100%, मार्केट कमिटी 100%, शेतकरी संघ 100%, सगळं ज्या ठिकाणी 100% भाजप आहे. त्यामुळे मला असं काही कोणावर दबाव टाकण्याची गरज पण नाही. ज्याला लढायचं असेल त्यांनी अगदी फ्री हँड लढावं आणि त्याने निवडून यावं. मागच्या वेळेला 100% या ठिकाणी यश मिळालेलं होतं नगरपालिकेमध्ये. यावेळेचं चित्र काय असेल असं वाटतंय? 100% असेल, शंका आहे आपल्याला. परत मागच्या वेळेला तर सगळे लढले होते, कोणाची माघार अपक्ष बिनविरोध कुठे आलेलं नव्हतं. यावेळेस तर 11-12 जागा आमचे बिनविरोध झालेले आहेत, नगराध्यक्ष बिनविरोध झालेला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये मुस्लिम जरी 6-7 नगरसेवक आहेत ते सुद्धा कमळाच्या तिकिटावर निवडून येतात आणि आता ते येतील. आता तुम्ही सांगितलं की 11 जण तुमचे बिनविरोध झालेले आहेत, आता किती बहुमतासाठी किती लागणार आहेत अजून? ते बहुमत काय, इथे नगराध्यक्ष सार्वत्रिक निवडून येतो आणि नंतर मग जवळपास 27 जागा अजून आहेत, तर त्या 14 जागा लागतील बहुमतासाठी. पण मी सांगतो आमच्याकडे बहुमताचा विषय नाही, आम्हाला 100%ची काळजी असते. एखाद दुसरा सुद्धा बाहेर जाता कामा नये हे आमचं, आणि आम्ही कामाच्या बळावर बोलतो. तुम्ही बघलं जामनेर शहराचा विकास, तालुक्याचा विकास, जामनेर शहर किती बदललेलं आहे. सगळ्या लोकांना असं वाटतं की बस, म्हणजे सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे आणि कौतुक आहे वासियांना, आमच्या जामनेरकर वासियांना, की बाबा असं कुठेच नाही. ते पाणी मुबलक आहे, रस्ते सिमेंट काँक्रीटचे सगळे झालेले आहेत, इथे विजेचा प्रॉब्लेम नाही, इथे सगळे अगदी किती गोष्टी, मी तुम्हाला 100 गोष्टी सांगू शकतो की इथे काय काय बदल झालेला आहे, तुम्हीच बघतायत. त्यामुळे सर्वांना वाटतं की पुन्हा एकदा भाजपचं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे जामनेर शहरामध्ये आणि या शहराचा विकास झाला. कोका-कोला आणि किर्लोस्कर, रेमंड या कंपनी जामनेरमध्ये येत आहेत. हो, 1600 एकर जागा आपल्याकडे या ठिकाणी MIDCमध्ये आहे. कोका-कोला कंपनीचा तर सगळा सर्वे या ठिकाणी शेवटचा झालेला आहे. लगेच त्या ठिकाणी कामाला सुरुवात करतील. पुढची काय टेक्निकल बाजू त्या सगळ्या या ठिकाणी पूर्ण करतील. रेमंडसुद्धा या ठिकाणी यायला उत्सुक आहे, त्यांचेसुद्धा युनिट या ठिकाणी आहेत. मला वाटतं की या 2-3 वर्षामध्ये 7-8 हजार 10,000 तरुणांच्या हाताला काम कसं मिळेल यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि अजूनही मोठ्या कंपन्या आहेत, मी मुख्यमंत्री मोदींशी बोललेलो आहेत, त्यासुद्धा यायला या ठिकाणी तयार आहेत. कारण इथे पाणी मुबलक आहे, लगेच लागून 12 TMC पाणी 2 किलोमीटरच त्या ठिकाणी आहे. हायवे आहेत सगळीकडे, एअरपोर्ट आता जळगावचं जवळ आहे, संभाजीनगरचे जवळ आहे, रेल्वे 20 किलोमीटरवर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अनुकूल असं वातावरण या ठिकाणी इंडस्ट्रीसाठी आहे.
आणि म्हणून अनेक लोक आता या ठिकाणी यायला इच्छुक आहेत. मला वाटतं की लवकरच, अतिशय लवकर या सगळ्या कामांना सुरुवात होईल. भाऊ, तो जसं काही जामनेर राजकीय- आहे, पाचोरा आहे, चोपडा आहे, या गावांमध्ये डेव्हलपमेंट होत आहे. मात्र जळगाव शहर हे खूप मागे पडलंय असं माजी आमदार जे आहेत सुरेशदादा जैन यांनी काल खंत व्यक्त केलेली आहे. नाही, थोडी कामांना उशीर झालेला आहे खरं आहे, पण आता आपण बघता सगळे सिमेंट काँक्रीट रस्ते आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आता आम्ही कामांना सुरुवात केलेली आहे. आता आपण स्पोर्ट्स क्लब म्हणून आपण जवळजवळ 200-250 कोटी रुपये मी क्रीडा मंत्री असताना आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. एअरपोर्ट आता त्या ठिकाणी मोठं करतो आहोत. आहेत आता अनेक गोष्टी आहेत. जुने स्टेडियमला 20 कोटी रुपये दिलेत. भरपूर गोष्टी आहेत. आता मेडिकल हब आपण त्या ठिकाणी जवळपास 1000 कोटी रुपये खर्च करून मेडिकल हब त्या ठिकाणी उभं केलं. तिथे आता सगळे स्थलांतर झालेलं आहे. विकास होत नाही अशातला भाग नाही आहे, पण ज्या गतीने व्हायला पाहिजे थोडा आम्ही कमी पडणं निश्चित आहे. पण येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये सरकार आता वरपासून खालपर्यंत आमचंच आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या वर्षभरामध्ये आम्ही हा सगळा बॅकलॉग भरून काढू. रस्ते सिमेंटच्या रस्त्यांचं काम चाललं आहे, आपण बघतात खूप मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या रस्त्यांचं काम आणि कायमस्वरूपी आता तिथे काही त्या 25-40 वर्ष काम करण्याची किंवा खड्डे बुजण्याची गरज नाही आहे. अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे. निश्चित जळगाव शहराकडे आमचं आता बारकाईने लक्ष आहे. येणाऱ्या तुम्हाला 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये हे त्या ठिकाणी दिसेल. जळगाव शहराला सिंगापूर आणि पॅरिस करायचं होतं, मात्र आता खेडं झालं आहे. लोकांनी चांगल्या प्रतिनिधी निवडून द्यावं असं देखील सुरेशदादा जैन म्हणतात. बरोबर आहे, चांगल्या लोकांना निवडून दिलं पाहिजे. शहराचा विकास करायचा असेल तर चांगल्या लोकांना निवडून द्यायला पाहिजे. मधल्या काळामध्ये काही नगरसेवकसुद्धा काही अमिषाच्या पोटी पळून गेले, त्यानंतर थोडी राजकीय अस्थिरता झाली, हे मान्य करावं लागेल. आणि त्यामुळे थोडासा विकास 2.5 वर्ष झाले, हा खोळंबला 3 वर्ष झाले. हे निश्चित मान्य करावं लागेल. पण मला वाटतं आता तसं होणार नाही. आम्ही